नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाली। 5 वर्षांपासून मारेकऱ्यांचा शोध सुरूच आहे। याबाबत त्यांचा मारेकरी असल्याच्या आरोपावरून आता सचिन अंदुरे याला अटक केली आहे, मात्र अजूनही मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत। दरम्यान आज दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांच्या स्मृतिदिनी विचारा का आणि जवाब दो या मोर्चाचं राज्यातील अनेक भागात आयोजन करण्यात आले आहे। आज पुण्यातील ज्या पुलावर दाभोलकरांची हत्या झाली त्या ओंकारेश्वर पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून मोर्चा काढला आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काल एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। दीपक देवराम सूर्यवंशी असं मृत तरुणाचं नाव आहे। गेल्या काही वर्षांपासून दीपक हा देवळाली प्रवरा येथील इनाम वस्ती येथे पत्नी व मुलांसोबत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता। 18 तारखेला आपल्या पाहुण्यांना सोडायला गेलेल्या दीपक हा परत आलाच नाही। दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आलाय। याबाबत घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। याचा अधिक तपास सध्या श्रीरामपूर पोलिसांकडून सुरू आहे। पर्यटनासाठी आलेल्या एकाचा लोणावळ्यातील दरीत पडून मृत्यू झालाय। रोहन महाजन असं मृत पर्यटकाचं नाव आहे। रोहन आणि त्याचे रेल्वेचे काही अधिकारी कर्मचारी लोणावळा परिसरात फिरायला आले होते। त्यावेळी कुरवंडे गावातील ड्यूक्स नोजच्या उंच ठिकाणाहून खाली येत असताना रोहन याचा तोल जाऊन तो दरीत कोसळला। जवळपास 350 ते 400 फूट दरीत पडल्यानं गंभीर मार लागल्यानं रोहन महाजन याचा मृत्यू झालाय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांची आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचत त्याचा मृतदेह बाहेर काढलाय। शिरूर पोलिसांच्या पथकाने कवठे यमाई येथे दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे। यामध्ये पोलिसांनी दारू अड्ड्यांवर छापा टाकून जवळपास 44,000चं दारूचं कच्चं रसायन आणि साहित्य नष्ट केलंय। कवठे यमाई परिसरात दारू अड्ड्यांविषयी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे। याबाबत दोघांवर शिरूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल संजू जाधव, संजय साळवे, बाळासाहेब हराळ यांनी केली आहे। अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याची मोठी घटना घडली आहे। यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झालाय। कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्सवर 7 ते 8 जणांनी दरोडा टाकला। यावेळी त्यांनी गोळीबारी केली। या दुकानाचे मालक श्याम सुभाष घाडगे ठार झाले तर गणेश सुभाष घाडगे जखमी झालेत। काल असणाऱ्या आठवडी बाजाराचा फायदा घेत दरोडेखोर आले आणि त्यांनी गोळीबारी करत लाखोंच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट केली आहे। याबाबत पोलिसांचा आता तपास सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्यात। अजिंठा येथील फुकटपुरा येथे घराची भिंत दुसऱ्या घरावर पडल्यानं दुर्घटना झाली आहे। शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। सुदैवाने घरी कुणीच नसल्याने जीवितहानी टळली, मात्र घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय। तर तिकडे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय। शिवारातील मक्याचं पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय, त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साई संस्थान शिर्डीच्या शताब्दी वर्षानिमित्तानं आशिया खंडातील सर्वात मोठा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला सुरुवात झाली आहे। 16 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या सप्ताहासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून भाविक दाखल होत असतात। सप्ताहाचे मार्गदर्शक म्हणून सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज असून दररोज या सप्ताहासाठी 5 ते 6 लाख भाविक उपस्थित असतात। भाविकांसाठी ठेवण्यात आलेला आमटी भाकर हा महाप्रसाद यंदा आकर्षण ठरतोय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।